हाय हॅलो नमस्कार, मी गौरी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत पनीरची रेसिपी, मटार पनीरची रेसिपी। तर मटार खूप स्वस्त झालेला आहे आणि हा सीझन खूप असा वेगवेगळे आपण पदार्थ करू शकतो मटारचे। तर इथं मटार आणि जे पनीर आहे तर त्याची मी भाजी करणार आहे। तर इथं 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। त्याचं फ्रीजमधनं काढून लगेच कट करून घ्यायचं, जेणेकरून त्याचे जे क्यूब आहेत तर ते एकदम व्यवस्थित असे पडतील। तर इथं बघा मी एक सरळ लाईनमध्ये आणि नंतर आडव्या लाईनमध्ये असं कापून घेतलेलं आहे आणि याचे जे पार्ट आहेत किंवा जे क्यूब आहेत तर ते सेपरेट करत आहे। आणि खूप छान असे एकसारखे क्यूब होतात अशा प्रमाणात जर कट केलं तर। आणि खूप छान अशी रेसिपी होते। ग्रेव्हीची जी पद्धत आहे तर ती अतिशय खूप सोपी आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं माझं पनीर जे आहे ते फ्राय करून झालेलं आहे। पनीर हे तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेतलेलं आहे, जेणेकरून ते ग्रेव्हीमध्ये खूप छान असं लागतं आणि जास्त चिवट असं होत नाही किंवा जास्त काळ पण होत नाही। तर इथं मी असं थोडंसं नॉर्मल फ्राय करून घेतलेलं आहे। आणि इथं उभा कट करून कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो आहे, अद्रक आणि लसणाची पेस्ट आहे जे की मी करणार आहे, आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे ओलं, ते ऑप्शनल आहे, नाही घेतलं तरी पण चालेल। तर इथं बघा हे छान असं माझं तयार झालेलं आहे। पनीरचे जे क्यूब आहेत तर ते खूप छान असे फ्राय झालेले आहेत। त्याच्यानंतर जो कट करून घेतलेला कांदा होता मसाल्यासाठी तर तो मी त्याच तेलामध्ये परतवून घेणार आहे, जेणेकरून थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत। आणि त्याच तव्यामध्ये घेतलेला आहे अगोदर जे तेल होतं तर ते शिल्लक राहिलेलं आहे आणि त्यातच मी जो कांदा आहे तर तो फ्राय करून घेणार आहे। उभा कट करून घेतला तरी चालेल, कारण आपण अशी पण त्याची ग्रेव्हीच करणार आहोत। आणि टोमॅटो पण मी स्वच्छ असा धुवून घेतलेला होता, त्या बिया वगैरे काढून, आणि तो पण कांद्यामध्येच थोडासा फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून त्याचा आंबटपणा जो आहे तर तो निघून जाईल किंवा परतल्यामुळे तो राहणार नाही। तर असंच फुल गॅसवर मी 5 ते 7 मिनटं कांदा परतून घेतलेला आहे, जेणेकरून त्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे। आणि अद्रक आणि लसूण, इथं लसूण पण सोलून घेणार आहे। ह्यातलं जे अर्धं अद्रक आहे तर तेच मी टाकणार आहे, अर्धं जे आहे तसंच ठेवणार आहे। आणि थोडंसं जे खोबरं होतं तर ते खोबरं पण मी फ्राय करून घेणार आहे। फ्राय म्हणजे थोडंसं भाजून घेणार आहे, त्याला तेल वगैरे काही टाकलेलं नाही, कारण अगोदर जे तेल टाकलेलं होतं त्यात कांदाच भाजलेला होता। तर हे सगळं मी थोडंसं नॉर्मल भाजून घेणार आहे, जेणेकरून अद्रक आणि लसणाचा जो वास आहे तो भाजल्यामुळं कमी होईल। आणि मी इथं अशा प्रकारे माझा सगळा मसाला भाजून झालेला होता, कांदा आणि टोमॅटो एकत्र केलेला आहे, अद्रक लसूण आणि खोबरं जे आहे तर ते वेगळं केलेलं आहे। आणि जो मटार टाकणार आहे, मटार सोलून घेतलेला, स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे, तर त्याच तव्यामध्ये तो पण मी थोडासा शिजवून घेणार आहे, एक 5 ते 7 मिनटं, जेणेकरून एक वेगळी टेस्ट येते त्या भाजीला। डायरेक्ट जर टाकला तर एवढा असा टेस्ट त्याची लागत नाही। तर बघू शकता इथं कलर पण चेंज झालेला आहे, आणि जसं आपण ग्रीन पीस आणतो तर तशाच पद्धतीचा कलर आलेला होता। तर मी तो देखील 50 ते 70% शिजून घेतलेला होता, जो की खूप छान असा ग्रीन कलर आलेला होता। आणि इथं मी वाटीत थोडंसं दूध घेतलेलं आहे, जेणेकरून जो पनीर मसाला आहे, मटर पनीर मसाला, तर तो मी त्याच्यामध्ये 1 चमचा टाकणार आहे। खूप छान असा लागतो, दुधामध्ये टाकून मिक्स करायचा आणि नंतर तो भाजीत टाकायचा। डायरेक्ट असा भाजीत टाकण्यापेक्षा दुधामध्ये टाकून खूप छान अशी टेस्ट येते त्याची। तर अंदाजे मी इथं 1 चमचा घेतलेला आहे। आणि नॉर्मली आपण कोमट दूध असेल तरी चालेल, थंड असेल तरी पण चालेल, असं काही नाही। तर हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे। 1 चमचा जो मसाला टाकलेला आहे तर तो मी मिक्स करून घेत आहे।
आणि मिक्सरला जे वाटण बारीक करून घेतलेलं आहे तर त्याची मी आता फोडणी देत आहे, जे की ग्रेव्ही टाईप अशी करणार आहे. तर इथं मी तेल टाकून घेतलेलं आहे. कढई छानपैकी अशी तापलेली आहे आणि शिजवलेला जो थोडासा वाटाणा होता तर त्याची ही अशी टेस्ट किंवा टेस्ट पण छान लागते आणि जो कलर आहे तो पण एकदम ग्रीनिश असा आलेला होता. बघू शकता जास्त असं काही शिजवलेला नाही. तर जे वाटण वाटलेलं आहे तर मी ते जे आहे तर ते तेलामध्ये टाकून घेणार आहे. जेवढा मसाला आपण तेलामध्ये चांगला परततो तेवढीच त्या भाजीची टेस्ट आणखीन वाढते. तर हा मसाला परतत असतानाच मी यात 2 तमालपत्र घालणार आहे, जेणेकरून अगोदर जर घातलं असतं तर ते काळपट झालं असतं, करपलं असतं, कारण तेल तापलेलं होतं. त्याच्यामुळे अगोदर मसाला टाकलेला आणि मसाला थोडासा फ्राय झाल्यानंतर जे आहे तर ते तमालपत्र टाकलं. छोटीशी 2 पानं. तुम्ही गरम मसाला आहे तर लवंग मिरी ते पण टाकू शकता, पण मी ते काही टाकलेलं नव्हतं. आणि हा मसाला मिक्स केला चांगल्या प्रकारे. त्याच्यानंतर त्यात थोडीशी हळद टाकलेली आहे, जेणेकरून हळदीने खूप छान रंग येतो. इथं फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल मे बी मसाला भाजलेला नाही, तर मसाला खूप छान असा भाजलेला होता. पण लॉंग व्हिडिओ झाला असता खूप, तर त्याच्यामुळे मी तो स्पीड वाढवलेला आहे. त्याच्यानंतर जो आपला घरगुती काळं तिखट आहे तर ते देखील टाकलेलं आहे मी 1 चमचा. आणि खूप छान असा परत थोडासा परतू द्यायचा मसाला. आणि जो मी मसाला टाकलेला होता पनीरचा दुधामध्ये मिक्स करून, तर तो देखील टाकलेला आहे, जेणेकरून त्याला एक छान प्रकारे टेस्ट येईल. आणि जो आहे तर तो तेल सुटेपर्यंत भाजेल आणि थोडंसं दूध टाकल्यामुळं मसाला खाली देखील लागणार नाही. त्याच्यानंतर जे पनीर आहेत तर ते देखील मी टाकून घेतलेले आहेत. खूप छान असे फ्राय केले तर खूप छान लागतात. आणि त्याच्यानंतर जो मटार होता थोडासा शिजवलेला तर तो देखील टाकलेला आहे आणि हे परत सगळं मिक्स केलेलं आहे, जेणेकरून हे मिक्स जेवढं चांगलं करेल तेवढा चांगला भाजीला फ्लेवर येतो. आणि नंतर जे भांडं होतं मिक्सरचं मसाल्याचं त्यातच थोडंसं पाणी घातलेलं होतं, जे की भांडं पण स्वच्छ होईल आणि मसाला पण वेस्ट जाणार नाही, जो की मध्ये भांड्यामध्ये अडकलेला असतो. तर तिथं पाणी थोडंसं टाकलं की स्वच्छ असं भांडं होतं. तर इथं मी तसंच केलेलं आहे आणि तशा पद्धतीने थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे. तर बघू शकता जास्त पातळ पण नाही आणि जास्त थिक पण नाही, अशा क्वांटिटीत भाजी झालेली आहे. खूप छान. आणि 15 ते 20 मिनटं शिजल्यानंतर असा कलर आलेला आहे, बघू शकता. तरी पण जी भाजी आहे तर ती घट्ट झालेली जास्त नाही आणि जास्त पातळ देखील नाही. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. खूप छान असा कलर आलेला होता. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओत.